सर्वांना नमस्कार. आपल्याला माहीत आहे की शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता 1ली ते 8वीच्या सर्व शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण दिनांक 29 जुलै ते 31 जुलै या दरम्यान झालेले आहे. आणि आपण जी यानुसार पूर्वचाचणी घेतलेली आहे, ती आपल्याला शिक्षण दर्पण ॲपमध्ये आपल्याला ती भरायची आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्याला शिक्षण दर्पण हे ॲप अपडेट करावं लागेल. ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला असा अपडेटचा मेसेज येईल. त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला ते अपडेट करायचं आहे आणि अपडेट झाल्यानंतर आपल्याला ते रिस्टार्ट करायचं आहे. किंवा आपण प्ले स्टोअरवरती जाऊन शिक्षण दर्पण ॲप सर्च केल्यानंतर तिथेही आपल्याला अपडेटचं ऑप्शन येईल. ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर होम पेजवरती डाव्या बाजूला 3 लाईन आहेत. त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला आपलं नाव दिसेल. त्या नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर शिक्षकाची प्रोफाईल अशी एक पेज ओपन होईल. त्यानंतर वरती उजव्या कोपऱ्यात एक एडिटचं बटन आहे. इथे आपल्याला वैयक्तिक माहिती आणि पत्त्याची माहिती या पेजवरती आपल्याला पुढे जा करायचं आहे. यानंतर आपल्याला तिसरं पेज ओपन होईल. इथे व्यावसायिक माहिती या पेजवरती आपल्याला आपली जी शाळा बदलायची आहे तर ती आपण बदलू शकतो. इथे व्यावसायिक तपशीलमध्ये जिल्हा, तालुका, जर आपली तालुका बदली झाली असेल तर आपण इथून तालुका पण बदलू शकतो. आपलं केंद्र कोणतं आहे ते बदलायचं आपल्याला. आपली शाळा कोणती आहे ती बदलायची आणि आपला वर्ग कोणता आहे तर तो आपल्याला इथे बदलून जतन करा यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला परत शाळा बदलण्यासाठी आपल्याला एकदा लॉग आउट करून परत लॉग इन करायचं आहे. तर आपल्याला नवीन शाळा आपल्याला ओपन दिसेल त्याच्यामध्ये. आणि यानंतर आपल्याला जे इयत्ता 1लीचे विद्यार्थी आहेत त्यांना ॲड केल्यानंतर आपण इयत्ता 1ली ते 8वीची जी चाचणी आहे ती आपण भरू शकतो. 1लीचे विद्यार्थी ॲड कसे करायचे व चाचणी कशी भरायची हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.